नमस्कार. ढवळीकर सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. सर हे 1988 सालापासून ते 2013 पर्यंत संस्थेचे विश्वस्त होते आणि पु.वी. बापट आणि व्ही.व्ही. गोखले हे दोन जण त्यावेळेला विश्वस्त होते. त्यांच्या जागी 1988 साली ढवळीकर सर आणि राशम वाळिंबे यांची निवड झाली होती. त्यानंतर दुसरे ट्रस्टी हे बदलले, राशम वाळिंबे, गह तारळेकर, भगवान जोशी. परंतु सर 1988 पासून 2013 पर्यंत विश्वस्त म्हणून कायम राहिले. संस्थेचे मानद सचिव बहुलकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली आदरांजली व्यक्त करावी. प्राध्यापक मधुकर केशव ढवळीकर यांच्या दुःख निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भांडारकर संस्थेतर्फे ही सभा आयोजित केलेली आहे. डॉक्टर श्रीनंद बापट यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर ढवळीकर सर हे या संस्थेचे प्रदीर्घ काळ विश्वस्त होते. 2013 पर्यंत त्यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर त्यांच्याबरोबर विश्वस्त म्हणून काम करणारे केंद्रीय पातळीवरचे शासकीय अधिकारी भगवान जोशी जे सध्या दिल्लीत असतात, त्यांनीही फोन करून अतीव दुःख व्यक्त केलं आणि त्यांनी एक शोकसंदेशही पाठवलेला आहे असं त्यांनी सकाळीच सांगितलं. तो शोकसंदेश वाचून दाखवण्यात येईल. विश्वस्त म्हणून सरांनी जे काम केलं त्याचबरोबर या संस्थेच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्याविषयक कामही त्यांनी पुष्कळ केलेलं आहे. काही वर्ष त्यांनी परिश्रम करून पर्युषणा कल्पसूत्र ह्या जैन धर्मासंबंधीच्या पोथीचं, सचित्र पोथीचं संपादन केलं आहे. त्याचं इंग्रजी अनुवाद केला आहे. त्या कामी डॉक्टर श्रीनंद बापट यांनी त्यांना मदत केली. हे एक महत्त्वाचं प्रकाशन या संस्थेचं आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या शैक्षणिक विकास, विद्याविषयक विकास समिती आणि आता विद्या परिषद, या विद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि त्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन होत असे. त्यांनी 1-2 वेळा एक विचार बोलून दाखवला की आशियाई देशामधल्या रामायण आणि महाभारत या महाकाव्याचा जो प्रसार झाला आहे, जी परंपरा आहे, त्यासंबंधीचं थोडं बहुत संशोधन भारतामध्ये झालं आहे. पण तथापि या सगळ्या विषयाचा चांगलं संशोधन करण्याची, त्याचा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. हीच आवश्यकता फार पूर्वी या संस्थेचे 54 वर्ष मानद सचिव म्हणून ज्यांनी काम केलं असे प्राच्यविद्या विशारद डॉक्टर राणा दांडेकर सर यांनी बोलून दाखवली होती. तथापि प्रत्यक्षात यामध्ये काही झालं नाही. आपल्याला एक मला सांगायचं आहे की नुकताच आम्ही याच्या संबंधी एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि सेंटर फॉर एशियन स्टडीज असं एक केंद्र स्थापन करण्याची या ठिकाणी योजना आहे. तो प्रस्ताव सेंट्रल काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या केंद्रीय संस्थेकडे पाठवलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा होतो आहे. आम्हाला असा विश्वास आहे की लवकरच या कामाला गती लागेल आणि त्या केंद्रातर्फे रामायण, महाभारत, भारतीय संस्कृती, बौद्ध धर्म या व्यापक विषयाचा जो अभ्यास
आशियाई देशात प्राचीन काळात झाला आणि परंपरा उत्पन्न झाल्या, यासंबंधीच्या संशोधनाचा प्रारंभ इथे करण्यात येईल, ही एक डॉक्टर ढवळीकर यांना सक्रिय श्रद्धांजली असं मी म्हणेन. आणखी सरांचा माझा संबंध जो प्रदीर्घ काळ आहे, तो मानद सचिव या पदावर काम करताना तर होताच, पण 1995 साली आम्ही काही लोकांनी बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद या परिषदेची स्थापना केली होती. त्या परिषदेचे सर गेले काही वर्ष अध्यक्ष आहेत आणि त्या कामी आम्हाला त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात असताना डॉक्टर ढवळीकर यांचा नेहमी संबंध येत असे. तो मुख्यतः भारतीय विद्या या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या निमित्तानं ते या अभ्यासक्रमामध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत होते, शिकवत होते. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक कामामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं सहाय्य केलं, भारतीय विद्येसंबंधी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थी तयार झाले. त्या कामी सरांची फार मोठी मदत झाली आणि त्यांची व्याख्यानं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. सगळे प्राध्यापक डेक्कन कॉलेजमधले ते सकाळी 8 ते 12 शिकवत असत आणि एक जण संशोधनासाठी गेले की त्यांची जागा दुसरा जण घेई आणि ती व्याख्यानं चालत असत. मी असं अनेक वेळा पाहिलं की सकाळी 8 वाजता सरांनी व्याख्यानाला सुरुवात केली आहे आणि सगळे लेक्चर्स घेतलेत 12 वाजेपर्यंत आणि विद्यार्थी अजिबात थकलेले नाहीत. अतिशय रसाळ वाणी, अमोघ वक्तृत्व, उदंड व्यासंग, वाङ्मयीन पुरावे आणि पुरातत्वीय पुरावे यांची सूक्ष्म जाण, अवांतर वाचन, बहुश्रुतता आणि अतिशय सोप्या पद्धतीने विषय समजून सांगण्याची हातोटी, हे सगळे विलक्षण गुण सरांमध्ये होते. सरांना आम्ही याही ठिकाणी काही कार्यक्रमासाठी बोलवायचो, अध्यक्षस्थान स्वीकारावं म्हणायचो. त्या 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या भाषणातही सर असा काही एक वेगळा मुद्दा सांगून जायचे की तो खऱ्या अर्थाने अध्यक्षीय समारोप असायचा. अशा अनेक आठवणी सरांच्या आहेत. माझ्यापेक्षा प्रदीर्घ काळ ज्यांचा संबंध आहे असे अनेक लोक आहेत. जामखेडकर सर इथे आहेत. मी आपला फार वेळ घेऊ इच्छित नाही. मी या संस्थेतर्फे बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचा प्रारंभापासूनचा सचिव या नात्यानं सरांना श्रद्धांजली अर्पण करतो. माझं नाव पानसे. मी भंडारकरमध्ये सभासद म्हणून 2000च्या सुमारास जॉईन झालो. त्यावेळेला काही विद्वान लोकांच्या ओळखी होतील या दृष्टीने मी मुद्दामून इथे आलो आणि त्याच काळामध्ये डॉक्टर ढवळीकर यांचा परिचय झाला. डॉक्टर ढवळीकर हे नाव मला परिचित होतं. मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये असल्यामुळे माझा रिसर्चशी संबंध होता. तरी संस्कृत किंवा डेक्कन याचा माझा फारसा संबंध नाही. मला आवड आहे म्हणून मी जॉईन झालो आणि वाचनाच्या दृष्टीने म्हणून भंडारकरमध्ये येऊ लागलो. त्या काळामध्ये मला काही चांगल्या व्यक्ती भेटल्या.
आणि त्याची जाणीव अजूनपर्यंत माझ्या याच्यात आहे की मी रिटायर्ड झाल्यानंतर 2003 साली नेहमी भंडारकरमध्ये येऊ लागलो. त्यामुळे इलेक्शन्स लढवून त्या याच्यामध्ये यायचं आणि गव्हर्निंग काउन्सिलचा मेंबर, EBचा चेअरमन वगैरे अशी निरनिराळी पदे भूषवली. त्याच्यामध्ये मला काही गम्य नव्हतं खरं, पण माझा जो व्यासंग आहे की चांगल्या लोकांच्या ओळखी करून घ्यायच्या आणि त्यांचं मित्रत्व सांभाळायचं, त्याच्यामुळे माझी आणि ढवळीकर सरांची चांगली मैत्री झाली. ते मयूर कॉलनीमध्ये राहायचे. चित्राताई नायकांच्यामुळे तिथल्याही याच्या काही सभांना ते यायचे आणि त्यामुळे मला कळून चुकलं की हे व्यक्तिमत्व विशेष आहे, हे व्यक्तिमत्व साधं नाही आहे. त्यावेळेला डेक्कन कॉलेजमधून ते रिटायर्ड झाले होते डायरेक्टर. मला काही जेनेटिक सायन्समध्ये इंटरेस्ट होता. त्याप्रमाणे गोत्र आणि जेनेटिक्स याचा काय संबंध आहे, त्याच्या ब्लड रिलेशन्समध्ये काय करता येईल, अशा दृष्टीने माझा संबंध त्यांच्याशी आला. त्यांच्याशी मी बोलायचो. त्यावेळेला दुसरे ट्रस्टी जोशी सर होते. ते पण अत्यंत विद्वान गणिती. त्यामुळे मला अत्यंत लाभ झाला. ढवळीकर सरांच्यामुळे माझा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. निरनिराळ्या गोष्टी कळायला लागल्या. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पक्का माणूस, ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं, आणि या दृष्टीने जेव्हा भंडारकरचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी मोलाची मदत दिली. इथे ॲडमिनिस्ट्रेशन फार निराळ्या प्रकाराने करायला पाहिजे असं माझं मत होतं. IAS आणि IPS लोकांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमुळे प्रॉब्लेम असायचे. तितकं त्या याचं ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला चालणार नाही, कारण ॲकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशनला वेगळ्या रीतीची धाटणी लागते. ती धाटणी त्यांना त्याची कल्पना होती आणि ते त्यांच्या पद्धतीने आम्हाला नेहमी मदत करायचे. कुठल्याही गोष्टीसाठी ॲकॅडमिक किंवा इतर काही गोष्टीमध्ये त्यांची मदत भयंकर मोलाची होती. कुठल्याही प्रसंगी अध्यक्ष किंवा सिम्पोजियमच्या याच्यात बोलणं हे त्यांच्यामुळे अतिशय चांगल्या रीतीने प्रभावीपणे व्हायचं. आत्तासुद्धा माझ्या डोक्यामध्ये विचार जे आले ते ढवळीकर गेल्यानंतर आर्यांच्या संबंधात त्यांचं झालेलं रिसर्च आणि त्यावरती असलेली त्यांची वक्तव्य हे माझ्या अजून डोक्यात आहे. आर्यांच्याबद्दलचा इतिहास, तसंच गणपती आणि इतर काही गोष्टींवरती त्यांनी फार चांगल्या रीतीने लिहिलं. त्यांची 24 ते 25 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत आणि असा गाढा विद्वान आपल्यात आता नाही आहे हे बघून अत्यंत हृदयाला दुःख होतं. इतक्या चांगल्या प्रतीच्या माणसाने सुरेख लाईफ काढलं. माझा आणि त्यांचा संबंध निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या वेळे आला. मी त्यांच्यापेक्षा फार लहान, आता जवळजवळ वयाने तर 14 वर्षांनी लहान. त्या मानाने त्यांच्याशी पायाशी बसून
मला बऱ्याच गोष्टी कळायच्या आणि वाटायचं की अशी बुद्धिमत्ता आणि अशा रीतीचं जीवन व्यतीत करायला मिळालं तर आनंद होईल. मला असे अजून वाटतं की आपल्या भंडारकर इन्स्टिट्यूटला ते जरी आता जास्त सक्रिय नव्हते तरी भरपूर मदत करायचे आणि त्यामुळे आम्ही फार संपन्न झालो. मला तर असं वाटतं भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पद्मश्री मिळालेले असे ते एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यावेळेला आम्हाला अतिशय आनंदही झाला. अत्यंत चांगल्या रीतीने सुरेख सुसंस्कृत पद्धतीने त्यांनी जीवन व्यतीत केलं. त्यांचा आदर्श म्हणून वागावा असं वाटतं. माझ्या दृष्टीने ही आता भंडारकर इन्स्टिट्यूटची भरभराट होती आहे. एशियाटिक सेंटर होतं आहे, चांगल्या गोष्टी होत आहेत, हे ऐकून बरं वाटलं. माझ्या उतार वयामध्ये अशीच भरभराट व्हावी आणि जे ढवळीकर सरांचं स्वप्न आहे की चांगलं सुसंस्कृत सेंटर असावं ते पुरं व्हावं आणि हीच त्यांना श्रद्धांजली होईल. नमस्कार. डॉक्टर सदानंद मोरे. भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी डॉक्टर ढवळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभा आहे. या संस्थेच्या जडणघडणीमध्ये सरांचा किती मोठा वाटा होता याचा मी एक साक्षीदार आहे. नियामक मंडळाच्या आणि कार्यकारिणीच्या बैठकीत जेव्हा जेव्हा त्यांना आम्ही निमंत्रित करत असू तेव्हा त्यांचा सल्ला, त्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत उपयुक्त असे, मोलाचं असे आणि मुख्य म्हणजे त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द मानण्याकडे इथल्या सर्व सभासदांची प्रवृत्ती होती. व्यक्तिशः एक विद्वान अभ्यासक म्हणून आणि एक प्रशासक म्हणून त्यांनी आपली पात्रता जागतिक पातळीवर सिद्ध केलेली होती. विशेषतः महाराष्ट्राच्या प्राचीन जडणघडणीबद्दल, महाराष्ट्रातल्या दुष्काळांच्याबद्दल, एकूणच जागतिक परिप्रेक्ष्यामध्ये कसा विचार करता येईल आणि परत मुख्य म्हणजे आर्यांच्या संबंधातले जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे एक नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला आणि आता सगळ्याच अभ्यासकांना सरांनी दिला. त्यांच्या जाण्यामुळे या संस्थेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु संस्था, नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ आणि संस्थेशी संबंधित सगळी मंडळी सरांचे ऋण कधीही विसरणार नाहीत, कायम लक्षात ठेवतील अशी ग्वाही देऊन मी संस्थेच्या वतीनं सरांना श्रद्धांजली वाहतो. डॉक्टर थिटे. डॉक्टर ढवळीकर यांचा आणि माझा परिचय हा जवळजवळ 50 वर्षापूर्वीचा होता असं म्हणायला हरकत नाही. 1966 ते 67 या दरम्यान
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये तिथे दरवर्षी जे संमेलन होत असतं मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी, त्याच्या आधीचा शनिवार आणि नंतरचा सोमवार असे 3 दिवस संमेलन होत असतं. त्या संमेलनामध्ये निबंध वाचनासाठी मी जात असे. त्याचप्रमाणे त्यांचंही तिथे नियमितपणे निबंध वाचन असे. त्याला निबंध वाचन म्हणण्यापेक्षा ते जे काही प्राच्यविद्येच्या क्षेत्रात उत्खनन करत असत, त्या उत्खनातून निघालेले निष्कर्ष यांचं निवेदन ह्या प्रकारचं ते असे. आणि आज आता आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे ह्यासारख्या गोष्टी ह्या तुलनेने आता काही त्यात नाविन्य राहिलेलं नाही आहे. परंतु त्या काळी तुलनेने ह्या गोष्टी फार कमी असत. परंतु नियमितपणे असे ह्या प्रकारे निवेदन करणारे जे 2-3 अभ्यासक तिथे होते, त्यामध्ये एक म्हणजे डॉक्टर सांकलिया हे असायचे, त्याचप्रमाणे ढवळीकर हे असायचे. त्यांचं ते इनामगाव ह्या विषयाचं संशोधन ते तिथे मांडायचे. त्यानिमित्ताने मला त्यांचा परिचय झाला आणि पुढे काही दिवस ते नागपूरलाही होते. पुढे पुन्हा पुण्यात आले, डेक्कन कॉलेजमध्ये होते. हे सगळ्या गोष्टी मी लांबून बघत होतो. अर्थात गेली 10-12 वर्ष मी स्वतःही भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये इथे नियमितपणे काम करतो आहे. तेव्हा भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या विविध उपक्रमांशी त्यांचा साक्षात संबंध होता. विशेषतः ते भांडारकर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त होते. त्याचप्रमाणे गेले काही दिवस इथली जी विद्या परिषद आहे त्याचेही ते सदस्य होते. त्या बाबतीत मला नेहमी असं जाणवलं की त्यांची विचारसरणी ही अत्यंत संतुलित असे, असं माझं निरीक्षण हे गेली बरीच वर्षे आहे. कुठल्याही प्रकारचा अतिरेकी दृष्टिकोन हा त्यांच्या विचारसरणीत कधीही दिसला नाही. त्यामुळे कधीही समजा विवाद झाला तरी त्या विवादामधली अत्यंत न्याय्य आणि उचित अशा प्रकारची भूमिका ते घेत असत, असं